मुंबईतील रस्ते मार्गाने होणारी वाहतूक वेळखाऊ असते. मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहे. अनेक ठिकाणी पूल आणि भुयारी मार्ग तयार होत आहे. आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा 40 ते 50 मिनिटांचा प्रवास केवळ 8 मिनिटांमध्ये होणार आहे. मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आता मंगळवारपासून 11 जूनला खुली होत आहे. त्यानंतर हा प्रवास जलद गतीने होणार आहे. या मार्गिकेची सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील अनेक प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे सांगितले. अभी आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड का एक टनल 9 किलोमीटर का वरली से जो वहां जाता है मुंबई की तरफ वो खोल दिया था। ये दूसरा टप्पा दूसरा फेज है 6.25 किलोमीटर का। ये अपना हाजी अली और अमरसंस यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा। बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है, ये कोस्टल हाईवे किया है। 40 से 50 मिनट पहले लगते थे, अभी केवल 8 मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा। तसेच कोस्टल रोडचे सर्व टप्पे जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गावरून जाण्यासाठी कोणताही टोल सुद्धा द्यावा लागणार नाही. बहुचर्चित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह पासून सुरू होता त्याचा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाण्यासाठी आता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 किलोमीटर अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे 8 मिनिटे लागणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आता जलद गतीने प्रवास करता येणार आहे. यापूर्वी 11 मार्च रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान असणारा कोस्टल रोडचा पहिला भाग सुरू करण्यात आला होता. हा भाग 9.50 किलोमीटर होता. कोस्टल रोड एकूण 10.58 किलोमीटर आहे. तो मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंकला जोडणार आहे. कोस्टल रोडमुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव तसेच पेडर रोडकडे जाणाऱ्या वाहतुकीला फायदा होणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून वाहतुकीमुळे वेग येणार आहे. एकूण आठवड्यातील 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 11 म्हणजे एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असणार आहे. आठवड्यातील शनिवार आणि रविवार 2 दिवस प्रकल्पाच्या मेंटेनन्सचं काम केलं जाणार आहे.